नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारकडून तातडीच्या सूचना आलेल्या आहेत। रेशन कार्ड धारकांसाठी मोठी सूचना आहे। 30 सप्टेंबरपर्यंत ज्या रेशन कार्ड धारकांची ई-केवायसी केलेली नाही असे रेशन कार्ड धारकांचं रेशन कार्ड हे बंद होणार आहे। त्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला ई-केवायसी कशी करायची, कुठे करायची, कोणती कागदपत्र लागणार आहेत, या सगळ्यांची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लक्षात घ्या, तुम्हाला मी हे का सांगत आहे, कारण रेशन कार्ड हा एक खूप महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे, आपल्यात मोठं महत्त्वाचे कागदपत्र आहे आपल्या सगळ्या डॉक्युमेंटपैकी। कारण रेशन कार्डवर तुमचं कुटुंब ठरलं जातं। प्रत्येक योजनेमध्ये रेशन कार्ड हे लागतंच आहे। तुम्ही आता बघितलं की लाडकी बहीण योजना असू द्या, त्याच्यामध्ये तुम्हाला रेशन कार्ड दाखवावं लागलं। मोफत गॅस सिलेंडर योजना असू द्या, आता तिथं मोफत तुम्हाला तिथं रेशन कार्ड लागत आहे। PM किसान योजना असू द्या, तिथं सुद्धा तुम्हाला रेशन कार्ड लागणारच आहे। त्यामुळे केंद्र सरकारनेच आता तातडीच्या सूचना केलेल्या आहेत। हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने नाही केलेलं आहे, केंद्र सरकारनंच केलेलं आहे। वरूनच सूचना आलेल्या आहेत की 30 सप्टेंबरपर्यंत ज्या रेशन कार्ड धारकांचं रेशन कार्ड ई-केवायसी नाही केलेलं अशांचं सगळ्यांचं रेशन कार्ड हे बंद होणार आहे, असं लक्षात घ्या। तुम्हाला हे पण मी सांगत आहे की तुमच्या कुटुंबात किती लोक आहेत, तर किती जणांचं ई-केवायसी करायचं आहे, कोणी बाहेर असेल तर काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण घेणार आहोत। तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं तर मी सांगणार आहे की ई-केवायसी कशी करायची आहे, कुठं जायला लागतं, काय कागदपत्र लागतात, आणि तुमच्या सगळ्या शंकेचं निरसनसुद्धा मी या व्हिडिओमध्ये करणार आहे। लक्षात घ्या, याच्या आधी मी तुम्हाला हे सुद्धा एक व्हिडिओ टाकलेला आहे की ई-केवायसी जर आपल्याला माहीतच नाही की आपण केली का नाही, हे कसं चेक करायचं आहे, तर त्यासाठी सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, आजच व्हिडिओ टाकलेला आहे। तर हा व्हिडिओ झाल्यानंतर तो सुद्धा व्हिडिओ बघा, किंवा तो व्हिडिओ पाहिल्यानंतर हा व्हिडिओ पहा। हे दोन व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला दुसरीकडे कुठं जायची गरज नाही। या दोन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या शंकेचं हे निरसन होणार आहे। या दोन व्हिडिओमध्ये तुमचे जे काही मनातले प्रश्न असतील ते तुमचे इथं क्लिअर होणार आहेत। आणि त्यातून जरी तुम्हाला एखादा प्रश्न आलाच की बाबा हे कसं करायचं, ते कसं करायचं, तर त्या संदर्भात सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये प्रश्न विचारू शकता। त्याचं उत्तर मी लगेच देण्याचा प्रयत्न करेन, कारण रेशन कार्ड हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो। रेशन कार्ड कोणाचंच बंद होऊ नये असं मला वाटतं। त्यामुळं मी या व्हिडिओवरती जास्तीत जास्त प्रतिसाद उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। तुमचे जे काही KYC रिलेटेड क्वेश्चन्स असतील किंवा रेशन कार्ड संबंधित काही प्रश्न असतील तर त्याच्यावरती लगेच प्रश्न मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। तर चला बघूया आता आपण नेमकं ही काय बाब आहे। तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला काय करायचं आहे, 30 सप्टेंबरपर्यंत म्हणजे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला तुमचं ई-केवायसी करायचं आहे ना, अन्यथा तुमचं राशन बंद होणार आहे। अन्न पुरवठा विभागाच्या ह्या सूचना आहेत, लक्षात घ्या। यांनी लास्ट डेट दिलेली आहे 30 सप्टेंबर। तुम्हाला केंद्रासह राज्य सरकार गेल्या अनेक वर्षापासून शिधापत्रिकधारकांना मोफत रेशनचं वाटप करत आहे। देशातील 80 कोटीहून अधिक आपले जे काही लोक आहेत त्यांना मोफत रेशनसुद्धा दिलं जातं आहे। त्यामुळं शिधापत्रिकाचं सरकारने ई-केवायसी करणं बंधनकारक केलेलं आहे। मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, लक्षात घ्या। आता सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, व्हिडिओ संपूर्ण बघा, व्हिडिओ सोडून जाऊ नका। डिटेल्ड माहिती देणार आहे, थोडा व्हिडिओ लांब होईल पण व्हिडिओ बघा। 10 मिनटं जर दिले तर तुमचे खूप सारे प्रश्न सुटून जातील। रेशन कार्ड आजही भारतात तुम्हाला माहिती आहे की लाखो लोक हे ज्यांना 2 वेळचं अन्न मिळत नाही त्यासाठी काबड कष्ट करून आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करतात। कोविडच्या महामारीनंतर लोकांना अन्नासाठी जगडावं लागत होतं। त्यानंतर केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं देशभरातील 80 कोटींहूनही अधिक लोकांना मोफत राशन देण्याची योजना आणली। या सूचनेवर शिधापत्रिकाद्वारे रेशन मिळवण्यासाठी रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करावा लागणार आहे। या सूचना अन्न पुरवठा विभागानं दिलेल्या आहेत। आता ई-केवायसी ज्यांचं झालेलं नाही त्यानंतर त्यांना रेशन मिळण्यात अडचण येऊ शकतं, त्यामुळं ई-केवायसी करावीच लागणार आहे। या संबंधित आपण आता माहिती घेणार आहोत। लक्षात घ्या, शेवटची तारीख मी सांगतो तुम्हाला, अन्न पुरवठा विभागानं रेशन कार्ड KYC करण्याची शेवटची जी तारीख आहे, यापूर्वी 30 जून ही निश्चित केली होती, तुम्हाला माहिती आहे 30 जून होती पहिली। परंतु त्यांना असं लक्षात आलं की आतापर्यंत काय होऊ शकत नाही, तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर आपण 3 महिन्याचा कालावधी देऊ। तर ते राहिलेल्या या 3 महिन्यामध्ये तुम्हाला इथं KYC करायची होती। आता ज्यांनी केली आहे त्यांच्यासाठी मी व्हिडिओ टाकला आहे की स्टेटस कसं चेक करायचं ई-केवायसीचं, आणि ज्यांनी नाही केले तर त्यांच्यासाठी मी आता सांगणार आहे की ई-केवायसी कशी करायची आणि कुठे करायची आहे। तर त्यानंतर अन्न पुरवठा विभागानं 30 सप्टेंबरपर्यंत त्याची तारीख वाढवली होती। त्यामुळं आताही तुमच्या रेशन कार्डची KYC 30 सप्टेंबरपर्यंत पूर्वी हे तुम्ही करूही शकता। लक्षात घ्यायचं, तुम्हाला लक्षात आलं। आता प्रक्रिया बघा, आता तुम्हाला सांगतो मी ह्याची प्रक्रिया काय, ई-केवायसी करण्याची प्रक्रिया। तुमच्या रेशन कार्डासाठी ई-केवायसी करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे, मी तुम्हाला आधीही सांगतो आणि आता सांगतोही तुम्हाला। तुम्ही त्याच रेशन दुकानात किंवा राज्यातील इतर कोणत्याही रेशन दुकानात जाऊन ई-केवायसी करू शकता। तुम्हाला ई-केवायसी करण्यासाठी
कुठं जायचं आहे? रेशन दुकानात जायचं आहे. लक्षात आलं? रेशन दुकानात KYC लगेच होते. मात्र KYC करताना ज्यांचं नाव रेशन कार्डवर आहे त्यांना समोर जावं लागेल. त्यानंतरच त्याचं नाव पुन्हा अपडेट होईल, अन्यथा तुमचं राशन बंद होणार. आता लक्षात घ्या, तुम्हाला इथं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. तुम्हाला काय करायचे आहे? KYC करायची आहे. कुठं करायची आहे? ती करायची आहे रेशन दुकानात जाऊन. तुम्ही ज्या रेशन दुकानात जाता, रेशन घेता, त्या रेशन दुकानात तुम्हाला जायचं आहे. त्यांना म्हणायचं दादा आमचं KYC करायचं आहे. 30 तारीख ही लास्ट सरकारनेच दिलेली आहे, हे त्यांनाही माहिती आहे. जरी ते नाही म्हणत असतील तरी हो, हीच तारीख आहे. त्यांना 30 तारखेच्या नंतर KYC बंद होणार आहे. लक्षात घ्या, स्वतः केंद्र सरकारने हे सांगितलेलं आहे. आणि त्यांची KYC झाल्यानंतर लक्षात घ्या, KYC कुठं करायची? रेशन कार्ड. तिथे जायचं आहे तुम्हाला. काय काय सांगतो तुम्हाला. ज्यांच्या नावावर रेशन कार्ड आहे, आता सगळ्यांची तुमच्या कुटुंबात समजा 5 व्यक्ती आहेत, 5ची जण, 5चे सदस्य तुमच्या कुटुंबातली ज्यांचं त्या रेशन कार्डवरती नाव आहे, किंवा तुम्हाला नवीनसुद्धा ॲड करायचं असेल तर त्यांनासुद्धा घेऊन जाऊ शकता. आणि तिथं जाऊन तुम्ही त्यांना सोबत न्यायचं आहे. जर तुम्ही त्यांना सोबत नाही नेलं तर त्या सदस्याचं नाव तुमच्या रेशन कार्डमधून कट होणार आहे. लक्षात आलं? जर तुमच्या कुटुंबात 5 व्यक्ती आहेत आणि तुम्ही 4 जणांचं जर KYC केलं तर तुमच्या एका व्यक्तीचं नाव हे तिथून कट होईल. ज्या सदस्याचं KYC नाही झालं त्या सदस्याचं तिथून नावसुद्धा कट होणार आहे. लक्षात आलं? त्यामुळं हे ज्यावेळेस KYCला जात आहे त्यावेळेस सहकुटुंब जायचं, हे लक्षात घ्यायचं आहे. आलं लक्षात? प्रक्रिया काय आहे? कागदपत्रावर भर देऊया. आता आपण कोणती कागदपत्र लागणार आहेत हे लक्षात घ्या. रेशन दुकानात गेल्यावर तुम्ही शिधापत्रिकेची KYC करू शकता. यासोबतच तुम्हाला तुमचं रेशन कार्ड, पहिलं कागदपत्र लक्षात घ्या, रेशन कार्ड, त्याची फोटोकॉपी, झेरॉक्स, आधार कार्ड रेशन दुकानात द्यावं लागेल. लक्षात घ्या, 3 गोष्टी तुम्हाला घेऊन जायच्या आहेत. रेशन कार्ड ओरिजिनल, त्याचे झेरॉक्स आणि आधार कार्डची ओरिजिनल आणि त्याचे झेरॉक्स, अशी 4 वस्तू घेऊन जावा. ह्या दुकानात तुम्हाला द्यावं लागतील. आणि शिधा विक्रेता काय करेल? तुमची कागदपत्र तपासून पॉस मशीनवर तुमची बोटांची ठसे स्कॅन करेल. जे त्यांच्याकडे स्कॅनर मशीन असते, ती मशीनवर तुमची काय करेल? ठसं घेईल सगळ्यांचं. त्यानंतर तुमची KYC प्रक्रिया ही पूर्ण होईल. लक्षात आलं? ही KYCला काय लागणार आहे, कुठं करायची आहे, कागदपत्र कोणते हे मी सांगितली, कुठं करायचे हे मी सांगितली. आता का करायचे हे पण आपण बघणार आहोत. लक्षात घ्या, आता रेशन कार्डवाल्यांना तुम्हाला नीट समजून सांगायचं की दादा आमचं KYC झालेलं नाही तर करून घ्या. 1-2 दिवस तिथं द्या, कारण KYC झाल्याशिवाय तुम्हाला पुढे कुठलीच योजना मिळणार नाही आहे. लक्षात घ्या. माझ्या लाडक्या भावांना सुद्धा विनंती आहे, बहिणींना सुद्धा विनंती आहे, जो कोणी व्हिडिओ बघत असेल त्यांनी व्हिडिओ हा सुद्धा शेअर करा भरपूर लोकांबरोबर. हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आता मी तुम्हाला अजून काही यातल्या महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहेत. लक्षात घ्या, KYC करण्याचं कारण काय? लक्षात घ्या, कारण कोविड महामारीत 4 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे आणि या काळात कुटुंब सदस्यांची नावं शिधापत्रिकेवर नोंदवली गेली होती. त्यापैकी काहींचं निधन झालं, मात्र मृत्यूनंतरही त्यांच्या नावावर रेशन घेतलं जात असल्यानं सरकारवर अतिरिक्त बोजा पडत आहे. त्यामुळे केवळ मृत सदस्यांची नावं काढण्यासाठी KYC केलं जात आहे. लक्षात घ्या, बोगस जे रेशन म्हणतो आपण, की रेशन दुकानदाराला माहिती आहे की यांच्या घरातलं हे नाही आहे तरी पण त्याच्या नावावरती आहे, तर काही बोगस रेशनसुद्धा दुकानदारसुद्धा ते करतात. तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी, सांगायची काही गरज नाही. तर ह्या गोष्टी सगळ्या काळा पैसा किंवा काळा बाजार होण्यासाठी ते लांबवलं, ते KYC करणं गरजेचं आहे. रेशन कार्डना ज्यांचं आहे त्यांचं KYC करा. लक्षात घ्या, जर तुम्हाला ते KYC नाही केलं तर तुमचं सगळं बंद होऊन जाईल, कुठलीही योजना तुम्हाला लागू होणार नाही आहे. आणि तुम्हाला हे 3 दिवसाच्या आत करायचं. लक्षात घ्या, 31 सप्टेंबर पूर्वी करायचं आहे. त्याच्या आधी करून घ्या, त्याच्यानंतर करून घेऊ नका, नाहीतर प्रॉब्लेम होऊन जातील. कारण सरकारनं नाही आहे हे, राज्य सरकारनं नाही आहे तर हे केंद्र सरकारनं सांगितलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं म्हणजे काहीतरी ह्यात तथ्य असेल. आणि ही एकदम डिटेल्ड माहिती आपण पुराव्यासहित पाहिलेली आहे, यात कुठलंही हे नाही आहे. आता काही लोक म्हणतील असं आहे तसं आहे, प्रत्येकाचं ऐकत बसू नका. तुम्ही गुगलवर सुद्धा टाकू शकता, तुम्हाला तिथं सुद्धा मिळेल. परंतु माझं एक कर्तव्य असतं की तुम्हाला योग्य ती माहिती पुरवणं. त्यामुळं आपल्या चॅनलला पटकन आधी सबस्क्राईब करा. तिथं घंटीचं चिन्ह आहे, घंटी दाबून ठेवा, कारण खूप महत्त्वाचं आहे. तुमचा सपोर्ट मला असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर सपोर्ट दिला तर मला तेवढंच मोटिवेशन मिळतं आणि तुमच्यापर्यंत लवकरात लवकर खरी आणि ओरिजिनल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो. आता तुम्हाला काही तुमच्या शंका असतील, कुठलंही असू द्या, रेशन कार्ड असू द्या, आमचं असं आहे तसं आहे, हे काय ते काय,
तर लक्षात घ्या, याच्यावरती तुमचे जे हे प्रश्न असतील ते तुम्ही प्रश्न आधी टाकायचा आणि कुठलं गाव हे पण टाका, म्हणजे मला कळेल की नेमकं कुठून आपली लोक बघतायत आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये KYC बंद आहे, म्हणजे आपल्याला त्याच्यावरती पण सगळे पुढे करता येईल की या जिल्ह्यात KYC आहे, किंवा तुमचं गाव जे आहे प्रॉपर ते तुम्ही टाकू शकता आणि तुमचा जो प्रश्न आहे ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. नाव नाही टाकलं तरी चालतंय, फक्त गावातून कळलं पाहिजे की ह्या व्यक्तींचं या गावातून असे समस्या आहेत बाबा पुढे. लक्षात आलं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.